अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये ॲडव्होकेट युवराज शिंदे यांची तयारी। प्रभाग क्रमांक 9 मध्ये बदलाची चाहूल, राजकारण तापलं, ॲडव्होकेट युवराज शिंदे केंद्रस्थानी। सामाजिक बांधिलकीतून घडलेले नेतृत्व। प्रभाग क्रमांक 9 मध्ये ॲडव्होकेट युवराज शिंदेंभोवती राजकीय वलय। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात घडलेले परिपक्व नेतृत्व म्हणजे ॲडव्होकेट युवराज शिंदे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मध्ये ॲडव्होकेट युवराज दिलीप शिंदे या युवा नेतृत्वाभोवती मोठं वलय निर्माण झालंय। शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना शिंदे यांनी युवकांची मोठी फळी उभी केली आहे। युवराज भाऊ म्हणून परिचित असलेले युवराज शिंदे मागील 10-12 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 9 मध्ये सामाजिक कार्य करतायत, तर या माध्यमातून त्यांनी अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावलेत। कोणत्याही पदावर नसताना केवळ सामाजिक बांधिलकी जपण्याचा वारसा पुढे नेत युवराज भाऊ हे समाजासाठी अहोरात्र झटतायत। प्रभागातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग हे आपल्या कुटुंबाचाच एक भाग असं मानून ते काम करीत असतात। समाजात धार्मिकता वाढली तर आनंदी वातावरण निर्माण होतं। त्या दृष्टीने युवराज भाऊ यांनी वडील दिलीपराव शिंदे, आजोबा जे स्वतः प्रगतशील शेतकरी होते असे बद्रीनारायण शिंदे, आजी अनुसया शिंदे यांच्या स्मरणार्थ, तसेच काका राजेंद्र शिंदे, शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सन 2017 मध्ये भव्य महालक्ष्मी मंदिराची उभारणी केली आणि आताही वडिलांच्या स्मृतीनिमित्त युवराज भाऊंनी नर्मदेश्वर महादेव मंदिर स्थापन केले, जिथे दरवर्षी भव्य कीर्तन सोहळा पार पडतो। कुटुंबियांची शिकवण, संस्कार आणि समाजकारणाची आवड यामुळे युवराज भाऊ यांनी सामाजिक राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केलाय। वकिलीचं शिक्षण घेतलेले युवराज शिंदे यांना आपल्या प्रभागाला शहरातील आदर्श प्रभाग बनवायचाय, यासाठी त्यांनी रोडमॅप तयार केलाय। पद नसले तरी युवराज भाऊ जनसमवेत अग्रेसर आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष प्रयत्नातून प्रभागातील मूलभूत समस्यांची सोडवणूक त्यांनी केली आहे। प्रभागातील ड्रेनेज लाईन, 3 कोटींची रस्त्यांची कामं त्यांनी मार्गी लावण्यात यश मिळवलं, तर सुरक्षिततेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे, महिलांसाठी स्वतंत्र जॉगिंग ट्रॅक, सांस्कृतिक भवन उभारणी, नियमित कचरा संकलन यासाठी घंटागाडींची व्यवस्था युवराज शिंदे यांच्या माध्यमातून झाली आहे। तर सुरळीत वीज पुरवठा, लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव दाबाची डीपी मंजूर करून आणली आणि प्रत्यक्ष कार्यान्वित केली। पथदिव्यांची देखभाल, दुरुस्ती, रस्त्यांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा, सनदशीर मार्गांना आंदोलने, प्रशासनाला निवेदन दिले। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले। शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रभागातील 1,500 लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्याचं काम शिंदे यांनी केलं। तर मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप, किडनी विकार तपासणी शिबिर, सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिरातून आरोग्य जागर उपक्रम त्यांनी राबवला। तसेच हरित सुंदर प्रभागासाठी ठिकठिकाणी व्यापक वृक्ष लागवड त्यांच्या माध्यमातून झाली आहे। प्रभागातील शिक्षक वर्गाचा दरवर्षी शिक्षक दिनी कृतज्ञता सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमही घेण्यात येतो। 4 वर्षांपासून दरवर्षी 1000 शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले। महिला भगिनींसाठी दरवर्षी मकर संक्रांत निमित्त सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमही आयोजित करण्यात येतो। स्वामी विवेकानंद म्हणायचे,
सशक्त युवा भारताचे भविष्य आहे. त्यानुसार व्यसनमुक्त सशक्त पिढी घडविण्यासाठी युवा पिढीला व्यायामाची गोडी लावली. त्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज शिंदे फिटनेस क्लबची उभारणी शिंदे यांनी केली. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी ॲडव्होकेट युवराज भाऊ शिंदे यांनी लोकअग्रहस्तव निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. कारण प्रभागातील नागरिकांना विश्वास आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर उच्च शिक्षित आणि विकासाचं व्हिजन असलेले शिंदेच आपले नगरसेवक असले पाहिजे. कायदेतज्ञ असलेले शिंदे मनपा सभागृहात विविध प्रश्नांवर आवाज उठवून जनहिताचे निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडतील. त्यामुळेच प्रभाग क्रमांक 9 हा ॲडव्होकेट युवराज शिंदे यांना विजयी करण्यासाठी सज्ज झालाय असं चित्र निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.